बसा. सर, हे माझे काका आहेत. नमस्कार. नमस्कार. यांनी यांची गावाकडची प्रॉपर्टी विकली आहे. जवळपास 20 लाख रुपये त्यांना मिळालेत. हे खूप कन्फ्युज्ड आहेत. हे एकदम पैसे कुठे इन्व्हेस्ट करावेत त्यांनी? इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपण स्वतःला 3 प्रश्न विचारायला पाहिजे. पहिला प्रश्न हा की पुढच्या 3 वर्षात यापैकी काही पैसे लागणार आहेत का. दुसरा, कुठल्या पर्टिक्युलर गोलसाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, म्हणजे स्वतःच्या रिटायरमेंटसाठी करतोय का आणखीन काही कारणासाठी करतोय. तिसरा प्रश्न हा की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना रिस्क किती घेऊ शकता. जर तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझॉन 5-7 वर्षापेक्षा जास्ती असेल आणि रिस्क घेण्याची ॲबिलिटी असेल तर हळूहळू हे पैसे तुम्ही चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणूक माध्यमांमध्ये गुंतवू शकता. जे गुंतवणुकीचे प्रकार तुम्हाला समजत नाहीत त्यामध्ये एक पैसाही कधीही गुंतवू नका. म्हणजे पैसे आले तर लगेच इन्व्हेस्टमेंट नाही, आधी क्लॅरिटी आणि मग स्ट्रॅटेजी. एक्झॅक्टली. तुमच्याकडे सुद्धा जर मोठी रक्कम आली असेल आणि ती कशी गुंतवावी याबद्दल क्लॅरिटी पाहिजे असेल तर वेल्थ ग्रोथ बरोबर कॉल शेड्यूल करा. कारण मोठी रक्कम मिळाल्यानंतर ती गुंतवण्याची जबाबदारी सुद्धा तितकीच मोठी असते.